तमाम हिंदू मुस्लिम नागरिक मनपा प्रशासनात जाब विचारण्यासाठी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन त्यांना निवेदन सुपूर्द केलं आहे। आंदोलनाचा उद्देश एक आहे का मालेगाव शहरात अत्यंत मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित असून वातावरण फाउंडेशन महाराष्ट्र शासन यांनी आमच्या मालेगाव शहराला 1 नंबर दिलेला आहे। कशामुळे? हवा दूषित, त्यांना बक्षीस नाही दिलं। मी म्हणतो अनेक दिवसापासून तो अहवाल यांच्याकडे आलेला आहे, यांच्याकडे पाहायला वेळ नाही। तो अहवाल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना कळालं का बा अशा पद्धतीने आहे। आजपर्यंत लोक घशाचा त्रास, डोळ्याचा त्रास, हॉस्पिटलमध्ये जाणं आणि डॉक्टरांचं बिल देणं याची कोणी दखल घेत नाही का बा यांना आजार काय, कारण काय। आपण नेहमीच म्हणतो घराचं बाळ आजारी पडलं चौकशी करतो, बाईला बोलतो, पण इथे बोललं पाहिजे। म्हणून आम्ही व्यापारी आणि नागरिकांनी आणि अनेक संघटनांनी ठरवलं का यांना आपण जाब विचारू का बा मालेगाव शहरात बेकायदेशीर प्लास्टिक कारखाने ते तुम्ही का बंद करत नाही। सायझिंग मध्ये काही नियम असतील, नियमावळ्या असतील, उद्योग बंद नाही झाला पाहिजे, मी त्या मतात। पण त्या नियमावळीप्रमाणे ते सायझिंगवाले ते नियम वापरत नाही, त्याच्यातनं रुई उसते आणि त्या रुईमुळे मालेगाव शहरातले जे मजदूर आहेत त्यांचं सुद्धा जीवन धोक्यात झालं। हद्दपार झालेले आजार आजही तुम्हाला मालेगाव शहरात पाहायला मिळतील, जेणेकरून ही मालेगावची जनता त्रस्त आहे। मालेगावच्या जनतेचा एकच शासनाचं किंवा महानगरपालिकेचं जे काही अनुदान मिळतं शासनाकडून ते फक्त हे लाटून घेतात। मी म्हणतो ज्या कारणासाठी तो पैसा तिथे वापरला जात नाही। 1000 कोटीचं बजेट असून त्यांना आरोग्याचं कोणतंही सोयीसूचक नाही। म्हणून आम्ही आज हा निषेध ढोल बजाव आंदोलन केलं। त्यांचा सत्कार बी करणार होतो आणि त्यांना निषेध बी करणार होतो। सत्कारसाठी आम्ही साडी चोळी कमिशनर साहेबांना आणली होती आणि धोतर जोडा आणला होता मॅडमला, पण मॅडमने सांगितलं नाही आम्ही नाही घेऊ शकत, तुमचं काम करू। ठीक आहे, आमचे पैसे वाचले, कारण की याच्या अगोदर 21 वर्ष पूर्ण झाल्यावर 21 साड्या आणल्या होत्या, तेव्हा यांनी घेऊन टाकलं होतं। तेव्हा तुम्ही म्हणले काय निर्लज्ज आहेत घेऊन टाकलं, म्हणून त्यांना आता थोडीफार लाज वाटली म्हणून त्यांनी घेतलं नाही। ठीक आहे, असो, आमचं काही म्हणणं नाही, त्यांनी काम केलं पाहिजे। मालेगावकरांचं आरोग्य हे सुजलाम सुफलाम राहिलं पाहिजे। जर आरोग्य धोक्यात आलं तर त्याला मालेगाव पालिका प्रशासन राहील। एवढं बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र।